नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, तोंडात विरघळणारी आणि झटपट तयार होणारी पारंपरिक नारळ वडी. ही वडी फक्त काही मिनिटात तयार होते आणि चवीला इतकी भन्नाट लागते की सगळे पुन्हा पुन्हा मागतील. आता आपण नारळ वडीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी 2 कप ताजा किसलेला नारळ घेतला आहे, 1 कप साखर, 2 चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा कप दूध घेतला आहे. सर्वात आधी गॅसवर एक कढई गरम करून त्यात तूप घाला. आता त्यात ताजा किसलेला नारळ घालून हलकं 2 मिनिटं परतून घ्या. यामुळे नारळाचा छान सुगंध येतो. नारळ वडीचं खरं सिक्रेट म्हणजे पेशन्स. जितकं छान मिश्रण घट्ट होईल तितकी वडी परफेक्ट तयार होईल. नारळ छान असा 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर आता त्यात दूध घाला. सगळं मिश्रण सतत हलवत राहा म्हणजे खाली लागणार नाही. आता यात आपण तयार केलेली वेलची पावडर आणि साखर घालून सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक थोड्याच वेळात साखर वितळून मिश्रण थोडं पातळ होईल. आता मध्यम आचेवर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. एका मोठ्या प्लेटमध्ये तूप लावून छान असं तूप त्या प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण त्या प्लेटमध्ये समान पसरून घेते. इथे मी एका छोट्या पेल्याच्या मदतीने सर्व मिश्रण छान असं प्लेटमध्ये प्रेस करून घेते. आता यावर मी थोडे बदामाचे तुकडे टाकते आणि पुन्हा एकदा प्रेस करून घेते. एक 5 ते 10 मिनिटं सेट झाल्यानंतर आपल्याला आपल्या आवडत्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेते. एक थोडा वेळ मी ह्या वड्या सेट होण्यासाठी साईडला ठेवते. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या एकदम अप्रतिम तयार झाल्या आहेत. आता यावर मी पुन्हा ड्रायफ्रुट्स ॲड करते. तुम्ही बघू शकता काय अप्रतिम बर्फी तयार झाली आहे. दिसायला इतकी सुंदर आहे, तितकीच आतून खुसखुशीत आणि गोड रसाळ आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तयार आहे आपली स्वादिष्ट, मऊ आणि खमंग नारळ वडी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी रेसिपी सोबत.